येणाऱ्या पोराची काळजी घे. झील नको, खेडू वया. हो हो उठा. काय झालं? झोपच नाही अजून? झोपच येत नाही. काय होता काय? आई हाक मारू? काय होत नाही माका. मग ये. या किचारू. सरिता काय विचारूच असा? सकाळी विचार काय था? अहो नको, रात्रभर झोप नाही येऊची. विचार करून करून डोकं फुटत माझं. बस सांग काय झाला? आधी माका सांगा, तुम्ही रागावचंच नाही. नाही विचारशील आता? आपणाक जर झील झालो तर? हसतास की त्या? याच्यासाठी जागास तू? तुम्ही हसतास आणि हे माका भीती वाटतं. ह्याच्यात कसली भीती? अण्णांची. कळला. अण्णा चेडवाचे म्हणाले म्हणून भीती वाटतं. चेडू होऊ दे म्हणाले याचा काय नाही, पण त्यांचा यो हट्ट कित्या. सगळी लोक आता झील होऊ दे म्हणून हट्ट धरतात, पण अण्णांनी चेडवाचाच हट्ट कित्याक धरला नाही असं? लोक ते म्हणाले तरी जा होऊचा ताच होणार ना. हो, पण असं कित्या बोलले ते? माका पण आश्चर्य वाटला. अण्णांसारखं माणूस झिलाचं हट्ट धरत असं वाटलेला, पण अण्णा चेडू म्हणाले त्याच्या मागे एकच कारण असतं. कसला? माधव. आजवर घरात कोणच त्यांच्या शब्दाबाहेर गेलो नव्हतो. अन्यका लय घाबरणारो त्यांचं थोरलं झिर त्यांच्या विरोधात गेलं, म्हणून अण्णा चिडले असतात. त्या रागापायीच ते असं म्हणाले असतील. पण मग आपल्याक झील झालो तर? झालो तर झालो, आपल्या काय दोन्ही सारखी. मी काय म्हणते, जुळी झाली तर झिलान चेडू. जावा. झोप आता, चल तू झोप. नको इतका विचार करूस, झोप. काय करतोस या? काय नाही, दोर सुटलो काय बघी होते. थोडं हो. काय सर सर बसून राहा. त्या असा करीत राहिलास ना तर सगळी कामं तुमकाच करूची लागतील. सरी बघा मग लोक म्हणतील बाहेर बघा कसा गोवाक मुठीत ठेवला ना. म्हणू दे, बायलेन माका मुठीत ठेवल्या तर बायलेक मी मिठीत ठेवी. हो जावा, काहीतरीच काय. काय करतास? सर्दी होईत ना. काय बघतोस? याच बघते. एवढूसा पाणी मारून सर्दी होता काय? निमित्त व्हायचं ह्या एवढासा पाणी.
तुम्ही असंच ना काळजी घेऊ. तो तर आहेच. किती बदलला असता तुम्ही. येळ लागला ना बदलू. तो येळ दिलो म्हणा आजचा ह्यो दिवस बघूक मिळालो. पण खरा सांगू, काय? तुम्ही आधी माझ्यावर चिडायचंच ना, तेव्हा तुमचा लाल झालेला ना कसा फुगान यायचा आणि ना माका बघून हसाकच यायचा. होय काय? कसा फुगायचा? कसा फुगायचा? ओय! आता झाला ना तसं लाल दिसायचं. होय काय? सरिता इलाई आहे बोलवता. को थांब. काय आता? काय नाही. कस सांभाळून सांभाळून. आहे ये बसायचं. काय आर्या? अगो देवाचो आशीर्वाद असा. हम्म? दोरू अगो आता ह्या दिवसात जपूक व्हाया. हे दोरो तुझा आणि बाळाचा रक्षण करी. हाय थंय फिरतस, मागल्या जराक जातस, गळ्यात दोरो असलेलो बरं. कर नमस्कार कर. काय गो काय झाला? आहे तुम्ही पण ना माझ्या आईसारखीच असा. मी काही बाहेर जायत असले ना की माझ्या आई पण माझ्या अंगावर लावायची डोक्यात. मागे मी आजारी होते तर खैसलो एक असे 7 प्रकारचे दोरे बांधले होते गळ्यात. मग बाबा विचारायचे खैसल्या दोऱ्यान खैसलो गुण ये या कसा कळतला. त्याच्यावर ती म्हणायची खैसल्या पण दोऱ्यान गुण येऊ दे पण माझा पोर उठान उभा राहान दे. हो सगळे औषधी असेच असत. आता तुका पण कळात. आव सोशीत ना तू पण. काळजी घे ना लेकराची. काळजी घे. ओ काय करतास याची पूजा करतास. त्याने काय भला केलेला हा आपला. अगो असं काय बोलतोस वच्ची. घरातच बोलतय माका नाही याची भीती. माझा काय वाईट करणार हा करू दे. आजो झील गेलो आणखी काय वाईट करतलो. सांग सांग अजून काय वाईट करूच ठेवलंस माझा. काय करतास. डोक्या फिरला येऊ बसलो ना ह्या ना डोका फिरवला ना माझा. रोज दिवो लावतय 10 वेळा याच्या पायावर डोका ठेवतय. सणासुदी काय पत नसताना सुद्धा ना याका नैवेद्य दाखवतय गो. काय केलंय नाही सगळं केलंय पण ह्याना काय केला माझ्यासाठी. विजवा विजवा तो दिवो रावण दे त्या का अंधारात. अगो थांबा मीच विजवतय. काय करतास या. तो फक्त बघत राहता. कोण काय करतात आपल्याक माहित नाही. गेला गो सगळा गेला. आपला माणूस गेला. आय ते डोळे पुसा आधी पुसा. आहे
अहो माका पण त्रास होता. मी रोजचा दिवस कसं काढतोय तो माझं माका माहिती. रातभर डोळे लागत नाही. हे का काय सांगू मी, ह्यांचे खुनी मोकाट फिरतात. अगो कुणाक म्हणून पकडणार पोलीस तरी. सगळी जावती, अख्खो गाव होतो, कुणाचं नाव घेणार. अख्ख्या गावाबरोबर वाकडी घेऊन काय जागा की येत. मी सांगलंय पोलिसांका, आमची कोल्हाबद्दल काही एक तक्रार नाही म्हणा. आता फक्त तुमच्या दोघांकडे बघून जगायचं. चाला रोजी उत्तर गेलो. मला काय करूच तर करा. मी माझ्या घोक मारणाऱ्या का सोडूच आहे नाही सोडूच आहे मी. तो देव पण ते का वाचू शकत नाही. मग पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय बघतस? पहिल्यांदा असंच बघितलं होतं. तेव्हाही खांद्यावर बंदूक घेऊन आलेला. वय तर त्यावेळी शिकार करू केलं होते, पण मी शिकार झाले. तो दिवस अगदीच आठवतो. काय त्या मिशा, ती नजर, तो रुबा. आणि तू पण अजून तसाच असस. अच्छा, तुमच्या रुबाबावरच भाळले होते. आणि मी तुझ्या रूपावर. खरी असा खेळण्यातली नाही. ठाऊक आहे मला. तुमच्यासारखं असं रुबाबात राहणं, वागणं आमच्या यांना कधीच जमलं नाही. अण्णा नाही का आहे मी. प्रत्येकाच असा वागणार राहणार जमणार नाही. हं? नाही का नू? हं. मी चालवू ही बंदूक? तुका भीती नाही वाटणार? तुम्ही आहात ना जवळ. काय गो सरिता, माहिती कसली कामा करतो? काही नू कामा करू होई. ता पण बरोबर असा. कामा नाही केलंस तर साक्षीत कसं दाखवतलो मी किती कामा करतय? दाखवक नाही करणार कामा, सवय असा माका. ज्यांका सवय नाही ना त्यांका दाखवचा लागता. कोणाचं बोललोस तू? घे बा, तुमका किती लागला? जे का बोललोय ते का लागला. माका काय लागाक नाही. पण खराच हा म्हणा. दिवसभर किती कामा करतास तुम्ही. खाव पिऊ पण वेळ नसताना. मी काम करून बघा कशी सुकलं असते. जावा काहीतरी डबे रापून खावा आणि निजा. माका काय तेवढीच कामं असत डबे रापूची? आता असं काय म्हटलंय मी. मग आता काय बोललोस तू? काय काय अहो जावा ना, खावा काहीतरी, चक्कर येत. असे काय बघतास? ताईनू सोडा. काय गो दुखता? ताईनू दोरो सोडा. कसलो दोरो होय तो? वच्छेन दिल्या? काहीतरीच काय बोलतास. आईनी बांधला तो दोरो. बरा चालला आईचा. हा, माका कधी काजळाचा बोट नाही लावल्या दृष्ट लागात म्हणान. आणि सुनेक बरे दोरे बिरे बांधता नजर लागात ना. बाळासाठी बांधलो होतो दोरो. हा,
त्याच्यासाठी आता ती काय काय करीत तिचं काय नेम नाही. खरं सांगू माका पण बाळाची काळजी वाटता. काय हा माका आत्या म्हणणार कोणतरी येतलो ना. मी काय म्हणतोय तू असा कर, हळदीचं दूध पी, बदाम खा, ताक पी, नाहीतर पोर सुद्धा करपलेलं जन्मत गो. दोघाय जण चालताना कसे दिसतले, नानगोतवो मोठोतवो, मोठोतवो नानगोतवो. काय आला राग येलो, राग ना थैसर ठेवायचो आवशीकडे, नाहीतर जाऊन तुझ्या 701 दाखवायचे डोळे मोठे करून. माका डोळे मोठे करून दाखवायचे नाही, नाहीतर हैते डोळे ना फोडून ठेवतालय. शाळेताईंनू माका बोलतास तर ऐकून घेतोय, पण माझ्या पोराबद्दल आणि माझ्या गोवाबद्दल काय बोलायचं नाही. आणि कसोय असलो ना तरी नायकांचो येणारो वारस असा तू, एवढा लक्षात ठेवा. आणि डोळे कसे फोडायचे आणि कोणाचे फोडायचे ना तर मा काय कळतं. हा गोळी सुटली तर सुटान दे, जीव जाईल. तो तुझ्यावर लावलाय, तूच घेतलंस तर काय हरकत असा. नाही का नू, मला बंदूक चालवायला शिकवा. हं? गोलियो हैसर भरायच्या. बंदूक असा पकडायचा, चापावर बोट, एक डोळं बंद करायचं, हैसून नेम धरायचो. नीट पकडली बंदूक, बॉट चापाकडे, नेम धरलंस. काय दिसता? तुम्ही, फक्त तुम्ही. आधीच घायल केलंस. कसले बार फोडतात? गावात आणखी कोण फोडणार बार? तो हैवान हा ना. माझो झील गेलो म्हणान बार फोडतात. अरे खै फेडशील ही पापा? वच्छे अगो तो फोडता बार त्याका फोडू दे, तू नको त्याच्या वाट्यात जा. तुम्ही कधी त्यांच्या वाट्यात गेलाच नाही ना, म्हणून हे बार फुटत तो. अण्णा फोड बार. माझ्या झिलाक मारलंस ना, नाही तुका निर्वश केलंय ना, तर वच्ची नाव नाही लावूच रे.